प्रथमतः आईचा आशीर्वाद घ्यावा आणि तदनंतर आपण संपूर्ण त्यात निरीक्षण केलं. या श्वसने मी अवसुदेकडे लागलो. नेत्राच्या ठिकाणी आणि मनाच्या ठिकाणी पाहिजे. असं काय झालंय? काय झालं? काय साय वंचनेत कळत नाही. प्रफुल्लतेने नटलेला माझा चेहरा आज एकाएकी उद्विग्न झाला म्हणून तुझ्या मनात आश्चर्य निर्माण अरे कावणार नाही. आई काय केलं माहितीये का? केवळ तुझी आज्ञा दिली आणि करखंडी करण्याच्या दिशेने राजा सिद्धराज गेला. होय करखंडी मी राजा यशोकीर्ती यांच्याकडे सुपूर्द केली. पण त्यानंतर काय केलं माहितीये का? आमची साम्राज्ञी महाराणी यशोवंती यांच्या आशीर्वाद प्रित्यर्थ त्यांच्या सदनात माझी पावलं पडली. पण एकाएकी माझ्या बाबतीत त्यांच्या मनात असणारे विचार फार आगळे वेगळे होते. आई वास्तविक मी तुझ्या समोर बोलू नये पण तुला सांगणं मला इष्ट वाटतं. तुझं सांगितलं नाही तर मला तसं काय करणार आहे? आई साम्राज्ञी यशोवती मला माझ्या माते समान आहे. पण त्यांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टीच मुळी आगळी आणि वेगळी. काम वासनेनं त्यांनी त्यांचा धिक्कार करून त्या महाराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुझी पावलं महाराणीच्या सगळ्यापर्यंत महाराणीने काम वासने तुझ्याकडे पाहिलं आणि त्या काम वासने नाही केला. पाच कागद आई मी चुकलो तर नाही. पाच तू कसा सोडशील? त्यांच्या इच्छेचा मी अनादर केला. नकळत माझ्या मुखात पण त्यांच्याबद्दल कोणताही गैरशब्द जर निघाला असेल तर पुढे काय होईल याची धास्ती माझ्या मनाला. मी चुकलो तर नाही. बाळ तू कसा चुकले आणि तू कसा चुकशील? बाळ या घटनेचे संस्कार जाऊ शकता म्हणजे आपल्याला माझ्या बाळासाठी इंटरव्ह्यूज करायचे आणि ते इंटरव्ह्यूज करण्यासाठी मी तर राजकर्त्यांची शक्कल पाहणे मला राहत नाही. त्याला आपण मांडली नव्हती आणि राजकर्त्यांचे शब्द जर आम्ही जर पाहिले नसते तर आम्हाला कळत नाही. सांभाळून काय घडलंय तुझ्या फक्त मुखातून मी ऐकलंय पण यापुढे काय करणार आहे मी नाही सांगू शकत. काय
सुद्धा वेगळंच असलं. काय नको तेव्हा विचारला गेली. अखेरच्या क्षणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. आपला कौटुंबे सिद्धराज या महालापर्यंत आला आणि मी आई त्याची असताना सुद्धा मांडलिक राज करता. एकदा माझ्यावर तुम्ही विश्वास केला. मी माझ्या जीवनात आजपर्यंत असत्य भाष्य कधी केलं नाही. माणसाच्या मुखातून निघणारी पवित्र वाघेश्वरी, या वाघेश्वरीत असणारी पवित्रता हीच खऱ्या अर्थानं सत्यतेची गुण दर्शवत असते. ऐका, आपण जे मला कथित केला ते परिपूर्णरित्या खोटं आहे. याचं मनाशी कारण सम्राट आठवा माझ्या मुखातून निघणारे शब्द. ज्यावेळी ज्या धनुपुत्रानं ज्या दुर्दैवानं तुमच्यावर संघर्ष केला होता, त्यावेळी मी आपला सहाय्यकारी ठरलो होतो. मी माझी कलखंडणी तुमच्या सुपूर्द केली होती. त्यावेळी नकळत माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. आपण मला माझ्या पित्या समान आहात. अर्थात आपली भार्या साम्राज्ञी ही मला माझ्या माते समान आहे. अर्थात त्या मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी केवळ तुम्हाला सूचित करूनच मी त्यांच्या सदनात प्रवेश करता झालो होतो. पण त्यापुढे काय घडलं माहितीये का? जिच्याकडे माझी माता म्हणून मी पाहिलं ती माझी साम्राज्ञी, ती माझी आई, तुमची पत्नी माझ्याकडे काम वासनेनं पाहू लागली. तिने माझ्याकडून भोगदानाची अपेक्षा केली. अर्थात ते कृत्य मला कधी रुचलं नाही आणि म्हणूनच प्रसंगाची सुसंग राहता त्या महालाच्या दरवाजाचा भेद मी केला. पण कोणतंही कुकर्म न घडवता तेव्हा माझी शालीनता राखतच त्या सदनातून मी बाहेर निघालो. सिद्धराज, नाती ही रक्ताची नाही. रक्ताची नाती सुद्धा बेईमान होतात आणि खालच्या घराला इकडं वागतात. तेव्हा हे मानलेलं नातं आणि मानीव नातं कुठल्या थराला जाईल हे मला तरी तुम्ही शिकवून द्या. तुम्ही म्हणता, तुमची बाजू अगदी म्हणता की मी तिच्याकडे व्यभिचार केला नाही. माझ्या महाराणी माझ्यासोबत खोटं बोलला नाही किंवा संसार सुरू झाल्यापासून आजपर्यंत कुणाच्याही बाबतीत अशा प्रकारे वागलेला नाही. अर्थात त्यांचा दोष नसणार. हा दोष फक्त तुमच्या बाबतीत महाराणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता ना, मग तिथून तुम्ही कुठे यायला हवं होतं? माझा दरबार होता ना, मी जिवंत आहे ना, मग त्या दरबारापर्यंत का विषय होता हा. कुणाचा? तुमचा आणि माझा होता. तुमचाच मी म्हणतोय. तुमच्या इज्जतीचा हा प्रश्न होता. अरे आता काय करू? ऐका, तुम्ही काय म्हणालात? मी चुकलो नाही. मी थेट आरोप तुमच्या पत्नीवर म्हणजे साम्राज्ञीवर लागला. त्याने माझ्याकडून भोगदानाची अपेक्षा केली आणि म्हणूनच जे मला रुचलं नाही ते मी पाऊल टाकलं नाही आणि म्हणूनच माझी मर्यादा राखत मी तिथून गेलो. आणि म्हणूनच मी जर सत्याचा होतो तर मी थेट तुमच्याकडे यायला होत असं तुम्ही म्हणतात. मी एक माणूस आहे. माझी मर्यादा मला कळते. तिथं पित्याच्या जागी मी मला पुच्छ मानलं. त्या माझ्या सम्राज्ञीला मी मातेचा दर्जा दिला. ती गोष्ट भरल्या राजप्रासादी जर मी माझ्या खरकथित केली असती तर तुमची, साम्राज्याची आणि माझी निर्वंसना झाली नसती का? आणि म्हणूनच ही घरातील चार भिंतीत घडणारी गोष्ट जनमानसात फैलावू नये म्हणून मी तुमच्याकडे न येता थेट मी माझ्या राज्यात आलो. अर्थात तुमच्या घरात होणारे वाद मिटावेत हा विचार मी केला तर तुम्ही माझ्या घरात येऊन माझ्याच घरात वाद करायला लागला.
पाहिलेलं होतं तेव्हा माझ्या आईची इज्जत, माझ्या आईची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये हा उद्देश माझा राखण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. सीताराम कशावर आईपणाच्या नात्याला अनुसरून तुम्हाला तुमच्या वासनेची भूक सिद्धराज बृहस्पती ऋषींनी तेव्हा चंद्रदेवाला केव्हा गुरुदक्षिणा देण्याचा विषय आला तेव्हा ती गुरुदक्षिणा माझ्याकडे नको आपली पत्नी तारांकडे द्या म्हणून सांगितलं. मी तुम्हाला कलखंडनी माझ्या महाराणीकडे द्यायला सांगितली नव्हती, अगोदर ताब्यात घेतली होती. तेव्हा महाराणीला भेटायचा तुमचा संबंध नव्हता, पण तेव्हा माझा पत्त्यावर तुमचे उपकार झाले म्हणून महाराणीला भेटायला जायला सांगितलं. ही माझी चूक आहे का? व्यभिचार का म्हणून केला? तुमची चूक आहे असं मी म्हटलेलं नाही. उदाहरण फार चांगलं दिलात. ज्यावेळी चंद्र गुरुदक्षिणा देण्यासाठी देवगुरु बृहस्पतींकडे गेला हे तुम्ही बोललात. देवगुरु बृहस्पतींनी कथित केलं होतं गुरुदक्षिणा जर मला तुला द्यायची असेल तर ती मला नको, माझ्या भार्येची जी म्हणजे तारेची जी इच्छा असेल ती तू इच्छा परिपूर्ण कर, तीच माझी गुरुदक्षिणा ठरेल. आणि म्हणून चंद्र तारेकडे गेला. एवढंच सांगून थांबलात. पुढे काय घडलं तुम्ही मगाकडून मोकळे झालात. स्त्री कधी आपली मर्यादा सोडणार नाही, स्त्री आपली शालीनता सोडणार नाही आणि म्हणूनच तुमच्या पत्नीला म्हणजे एखाद्या स्त्रीला तुमच्या समोर केलेलं भाष्य हे असत्य असू शकत नाही. एवढं बोललात आणि तारेचं उदाहरण दिलात. मग मला सांगा स्त्री जर असत्य भाष्य करू शकत नाही तर चंद्रावर आपलं प्रेम ओतू घालणारी तारा ही स्त्रीच होती ना? स्त्रीच होती ना? प्रसंग तो तिथं घडला. फक्त प्रकरण आणि काळाची स्थित्यंतर वेगळी. चंद्र वाहत गेला, मी वाहत गेलो नाही. मी माझ्या जागेवरच वाहत गेलास की नाहीस? पुरावा काय आहे तुझ्याकडे? पुरावा तुझ्याकडे पुरावा काय आहे? ऐका, काय पुरावा आहे? पुराव्याला जर तुम्ही पुरावा काय आहे? माझ्याकडे ठोस पुरावा आहे. पण मला तुम्ही सांगा माझ्याकडे ज्या अपेक्षेला तुम्ही पुरावा मांडताय, तुमची पत्नी ज्या पत्नीचा ठेका घेऊन माझ्याकडे उभे राहिला त्या पत्नीची तुम्ही जी स्थिती पाहिली ती मीच केली. आता तुमच्याकडे काय पुरावा आहे? लक्षात ठेव. सिद्धराज वासनेच्या बाबतीत सांगतोय. बोला. शक्यतो भांड विहिरीकडे पाणी भरायला जातं, विहीर तिथं जाग्यावर असते, भांड्याकडे जात नाही पाणी भरायला. या लहान मुलांच्या गोष्टी मला सांगू लहान मुलांच्या गोष्टी समजूतदार व्यक्तीला सांगाव्या लागतात. माझं दुर्दैव आहे. सांगा जाता. पतंग असतो ना तो दिव्यावर स्वतः झेप जातो, घ्यायला जातो, दिवा त्याच्यावर झेप घ्यायला जात नाही. तेव्हा हा लहान मुलगा काय दिवे लावून आलाय आणि त्या दिव्यानं माझ्या पतंगावर कशी झेप घेतले हे मला समजलेलं आहे. सम्राट, तुम्ही जे पाहिलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला, पण मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला माझ्या मुक्त कंठाने सांगितलं. आता त्यावर तुमचा विश्वास बसो अथवा न बसो. ऐका, तुमच्या पत्नीची जी स्थिती तुम्ही तिच्या सदनात जाता क्षणी पाहिली, तिच्या वक्तव्यावरून तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला. मी तरी या प्रकरणात दोषी तुम्हालाच ठरवेन. कारण तुमची पत्नी तुम्ही जिवंत असताना परपुरुषाकडं जिथं असल्या गोष्टींची अपेक्षा करते तिथं कुठंतरी तुम्ही तरी कमी आहात. यापेक्षा तुमची पत्नी तरी कमी आहे. तुमच्या घरातील गोष्ट सिद्धराज छान बोलला. छानच बोलतो मी खालच्या पातळीवर भाष्य करत नाही. करायचं बंद केलं कारण सम्राट जागेवर आहे हे मला कळलंय. पण आता त्यापेक्षा खालच्या भाषेत मला आता बोलायला तू भाग बोला. माझा पुरुषार्थ कमी करतोय. पत्नीच्या बाबतीत व्यभिचार तू केलास असं महाराणी यशोवती म्हणाल्या. पण तू आता सरळ सरळ बोट माझ्या मर्मावर पुरुषार्थावर ठेवलं. माझा पुरुषार्थ कमी पडला हे तुला कसं काय कळलं? आता ज्या अर्थी तिनं माझ्याकडे भोगदानाची अपेक्षा मागितली त्या अर्थी आता दुसरा अर्थ मी काय समजू? मग सिद्धराज जिवंत आहे. जिवंत असताना हा नवरा ज्या अर्थी तिची इच्छा परिपूर्ण करत नाही म्हणूनच ती माझ्याकडे आकर्षित गेली. मग सिद्धराज जर हा नवरा तिच्या जीवनात कमी पडला म्हणून तुमच्याकडे भोग मागितला तर सिद्धराजाचं लग्नच झालेलं नाही. सिद्धराजाला या गोष्टीचा अनुभवच नाही, शरीर सुखाचा अभ्यास नाही. मग
सांगतोय परपुरुषाला ऐका माझी बायको शादीमध्ये लटलेली असताना जर चारित्र्यावर बोट ठेवून तीच चुकीची आहे तीच व्यभिचारी आहे असं सांगते तर मग तुझ्या पुरुषांचे खिंडवले काढले तर आता काय शरम वाटू मला शरम वाटलीच नाही मुळातच माझं अंतःकरण पवित्र आहे मला शरम पुरुष हाताचा बोलला वास्तविक तू माझ्यापर्यंत आला होतास सम्राटाला भेटल्यानंतर सर्व पान खिटले जातात पण या मांडलिकाला चालती महाराणीच्या मागे जायची गरज पडली त्यावरती थेट तुझ्यावर आरोप हा केव्हा तुझा वास तुम्ही लाख माझ्यावर लादाल पण जिथं तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात मला तुमच्याकडे निर्दोष न्याय ठरविण्यात रुचीच मुळात वाटत नाही कारण मी ते कृत्य घडविलेलं आहे माझं मन मला सांगते मी अजूनही पवित्रच आहे आणि या माझ्या मनाचा साक्षीदार हा तो परमेश्वर आहे तेव्हा या घटनेचा योग्य तो न्याय तो परमेश्वर करेल मी तुमच्या मला काही तुमचा ऐकायचं नाही पण त्या सिद्धराजानं माझ्या बायकोला आपल्या वासनेची शिकार केली खबरदार तिचा इरादीवर खावा करण्याचा प्रयत्न केला आहे मागची लटकेला मान खाली घालायला लावले त्याला या जगातून नाही निवडलं पण माझे पराक्रम काही मेलेले नाही त्या सम्राटाला सुद्धा त्याला चेक करण्याचा सामर्थ्य सिद्धराजाच्या मंदिरात आहे म्हटलं हे लक्षात ठेव सर्व दिवस सगळ्यांचे सारखे असतात अशातला प्रकार नाही मग तेच सांगतोय यापूर्वी सम्राटाच्या पायावर नाक ठेवायला लावलं होतं ते माझ्या पराक्रमानं आणि म्हणूनच सगळे दिवस सारखे नसतात तुम्हीच म्हणाला होता आम्ही आमचं नाक तुमच्या पराक्रमासमोर नमलं गेलं आता आमच्या पराक्रमासमोर तुमचं नाक इथं नमवायला लागलं
सत्यच आहे हे वेळोवेळी मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण नियतीचा न्याय आणि काळाचा कायदा नाही तुम्हाला मान्य करता येईल. पण जाता जाता माझ्या मुखात येणारे दोन शब्द आहेत. त्या विश्वात जे सत्य असतं ना, ते सत्य कुणी जरी सप्त पातळी काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी एक ना एक दिवस सत्य धीरगंभीर गर्जनेनं उभं राहतं आणि जगाला ओरडून सांगतं की मी सत्य आहे. महाराज, सत्य ज्यावेळी उठून उभं राहील, सत्य ज्यावेळी धीरगंभीर गर्जना करेल, त्यावेळी फक्त शासन करणं हे अनुचित आहे. हे एक ब्रह्मचारी मला सांगताय. मी असं का म्हणालो तर तू तुझ्या पत्नीचं बोलणं ऐकलं आणि याला शासन करण्यासाठी आलास. पण तू सुद्धा जाणतोयस की प्रत्येक वेळी ऐकलेलं सत्य नसतं, प्रत्येक वेळी पाहिलेलं पण सत्य नसतं. त्यावेळी तुला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर राजापर्यंत जा, तिथं तुला सारं काही सत्य कळेल. सत्य नव्हे, सुद्धा काहीतरी सत्य समोर
अनंत जन्माचा ऋणी राहिला. पण
कंबारी खाण्यात आपला जन्म झाला, नाव आपला छाया, अनंत उपकार झालेत आपल्याला. केवळ पाणी पिण्याच्या उद्देशाने मी इथं आलो आहे. पण पाणी घेऊन मी जात असताना माझा लक्ष आपल्याकडे गेला. आपण आम्हाला दिसला म्हणून पाण्याच्या सूचना आम्ही तुम्हाला केलं. अनंत जन्माचा ऋणी आहे मी आपला. जे ऋण मी माझ्यावर केला त्या उपकारांची परतफेड या जन्मात तरी नाही करू शकला. पुनश्च एकदा धन्यवाद देतोय, आपले आभारही मानतोय. पण माझी वाट मला पुनश्च कधी योगायोगाने जर भेटला तर निश्चितच त्या उपकारांची परतफेड माझ्यानं होईल तशी करेल. पण माझ्या मार्गाच्या दिशेनं माझं प्रयत्न
राहिली का घसा घसा जेवू लागलो डुकरा खळखळतो अहो, होत पाणी भरण्याच्या उद्देशाने मी ठारे. पाणी घेऊन मी येतच होते. पाणी घेऊन येतो होय पाणी भेटते ह्या अंड्यात खर्चा भरलो ओ बाबा, एक सांगू तुम्हाला. माझं काही एक नव्हता नक्की करून दाखवायचं पाणी हात शिकायला नाही हो बाबा. बाबा, कोणी घरची बाहेर शिकवायचा बाबा, त्याचं काय झालं माहितीये का? नाही बाबा अहो, म्हणजे माझं काय आला काय झालं माहितीये का? नाही का? मी सांगते. सांग बाबा, हो पाणी घेऊन मी येत होते. हा. एवढ्यात माझं यांच्याकडे लक्ष गेला. बघितलं तर मूर्छित अवस्थेत होते, बेशुद्ध अवस्थेत. मग हो मी पडलेलो होतो हो म्हणजे काय सावध केलं पाण्याचं सूत्र त्यांच्या काही विचारलं सवय हा का बाबा, हो काही काय बोलता? अगं आता मी केव्हा तरी पडतोय जनतेशिवाय पडणार येणारच पडतो हा यो, ते राजघराण्यातले आहे. त्यांना कशी सवय असेल? वाटा बोललो पण मुस्तारात मारून द्या धरून बाबा, आता तुम्ही ऐक ना मी ऐकतोय पहिलो बोलतो राजा कधी पडले असतो गावात तो काय सांगतो माका होय हा, बाबा, नमस्कार. आशीर्वाद माझे सांगो ढकल सुट्याच्या पाणी जाऊ होईल म्हणलं तुका केव्हा बघतो सर्व गुण संपन्न आहे. मी व्यसनी नाही व्यभिचारी नाही त्यामुळे अशा गोष्टींपासून मी राग आणत नाही. राग धरू नको मी किती विचारलो राग नाही मला. माका संध्याकाळी केव्हा देवाची सवय आहे केव्हा तरी जास्त तर पडतंय हो ना विचार आहे, आहे. पण तुमच्याकडे विचार आणि त्याबरोबर माझा देह इथं मूर्छितावस्थेत पडलेला होता म्हणून तुम्हाला हे समजलं पण तुमच्याकडे पाहून मलाही एक समजलं बहुतांश सुंदर मुलींचे नाव असे उघड धुमड असतं. त्याचा कामता त्याचा कामता दोष कोणाचाच नाही. होय त्याचा तो काय झालंय कसा म्हणजे तुम्ही दोघं बोला. हो त्या तो होता ना आता आमचा कसा मग सांगा ना. डोमाईला मी असो पण नशीब तुझा काय? डोमाईला झाला इतक्या सुंदर पोरग्या त्यात ना बघितलं नशीब आता ते दिवस ते तुला बघित नाही वाटत का व्यवस्थित पडलेले त्यांना सावध करू कशी या नाव काय होतं माझी ओळखी करून देतो. गुर्जर पट्टणचा मी राजा नाव माझं सिद्धराज. सांप्रत काळाच्या स्थित्यंतरानुसार मी इथं असा तुम्हाला दिसतोय पण मी राजकर्ता आहे. नाव माझं सिद्धराज. विनंती करतो विनंतीपूर्वक आपल्याला मी सूचित करू इच्छितो खोटा अजिबात बोलता नाही माका खोटा अजिबात चालणार ओ बाबा, काय जाऊ बोलतो बाबा ऐका तरी. अहो, मी देखील असेल कसं ओळखलं? त्यांच्या वेशभूषेवरून. परत या राजा कधी बघलं नाही. बघ कसं दिसता तो मारून बिरून कधी घालायला दिसता राजा वाटता हो आता होता तर कसं वाटावं दिसण्यावर जाण्यापेक्षा असण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्याला कारण आहे काळाचा प्रवाह आणि त्या काळाच्या प्रवाहात मी परिपूर्णरित्या घोरपटलो गेलो. आता नेमका प्रकार काय वेळात वेळ काढून कधीतरी सांगेल पण मी माझी प्रांजळ भावना तुमच्या समोर व्यक्त करतोय. तुमचा दुजोरा असेल तर मी पुढे जाईल. निसर्गाच्या सानिध्यात दोन तरुण मुलं एकत्र आली म्हटल्यावर निसर्गाने आपली किमया केली. यात आपल्या कन्येचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही. तेव्हा या तुमच्या कन्येवर माझं नितांत प्रेम आहे. मी तुमच्या कन्येशी लग्न करण्यास इच्छुक आहे. बाबा, बाबा, बाबा. ओ बाबा. आत्ता दिसत बाबा, मी देखील एकनिष्ठ प्रेम त्यांच्यावर केलं. सगळं केलं चुकलं अशी बरं दिसतो ना चुकले अशी पण मोठ्यांचा कधी खरा धरू नये. म्हणजे मोठ्या घराचे पोकळ वाचे बाबा, कधी शब्द फसवायची छावा घेताना नाही एकाच मापात
प्रयत्न करू नका. मी ना म्हणताय या माझ्याला खरा होता पण आमचं जन्म झालं ह्या पाच मला कामाच्या भरतात बोलली कल्पनाच न करू. तुम्ही सांगताय तुम्ही राजा असाल सांगताना दिसता सर राजा असाल मग हे माका सांगा कामाच्या घरातला आणि राजाच्या घरातला सर एकदम तला कसा एवढा काय हो राजा देवर्षी नारद बाबा. काय हे आशीर्वाद? कोण रे नारळवाला कोण घोडे कोण बऱ्याच वारसाने दिसला आणि काय तरी सांगते पण मला सांगा आता लग्नासाठी हात मागतोय नकार कशासाठी देतात काय झालं तरी का? ओ माका सांगा तडेतड तुम्ही फिरता असेल हे राजा असत आणि मी गमारी असत माझा पोर ह्यांच्या घरात कसा काय देव म्हणून उद्या काय जाताना सांगा हे आपल्या घराकडे घेऊन गेले तो तो यांची निंदा करतले माझ्यांचा ऐकू आता पुन्हा मी नाही देऊ सांगतो मग आता मला सांगा हा राजकर्ता तुम्ही डोंबारी म्हणून नका देत आहात तुम्ही डोंबारी डोंबारी घराण्यात तुमचा जन्म झाला आता खरं सांगायचं झालं तर माझ्यासमोर असत्य असं कधीच कोण बोलत नाहीये तेव्हा माझ्यासमोर बोलतात खरोखरच तुमचा डोंबारी घराण्यात जन्म झालाय का? माझे बाबा नाहीतर मी सांगतो माझे बाबा खोटं कधीच बोलत नाही हो की नाही आता मी अडचणीत जाऊ बाबा हो आपला जन्म डोंबारी घराण्यात झाला मी एकूण एक कन्या तुमची त्यांना सांगा मी तुका जाऊ नाही तिया माका झालो माका जाऊला पुढचा काय हा झाला होता तुका बरं ते काय असताना तुका मोठा केलं आता तुम्ही बोलतात की मी बोलू? तुका चुकलं आता सत्य काय ते सांगा. तुम्ही कोण आहात हे इथं मान्य करा. आता कसा क्षत्रियाचा रक्त बरोबर क्षत्रियाकडे जाताला वळला दवानी वळला कत फिरताला बाबा बाबा काय बोलायचं तुम्हाला नक्की तेव्हा या माझा चढून होईल मग या तुका धनाचा मोठा की समाजात या माझा घेईल माझ्या आपलं वाचलं तुम्ही थट्टा मस्करी केलं आता हे ह्यांच्याकडे का फटा मला हरक्यात नाही हुसर आहोत तर दुसरं आधी थुईल्या कधी पृथ्वीचा अंग होता वरते जाऊन आमचा काहीतरी सांगते तर वरच्या अंगाला होते खरा काय सांगते काय झालं खरं सांग तो बघा झेंडो दिसता अजून झेंडो वाजवाय दिसता तो त्या राज्य दासा सिंधू राज्य त्या सिंधू राज्याचा सेवक मी काय म्हणजे आपण डोंबारी नव्हे हे सगळ्या किती केलं खरं आता तुमका सांगतो त्या सिंधू राजाचा सेवक मी एक सामान्य सेवक होते पण परकीय राष्ट्रांत त्यांच्यात केलं हल्लो राजा मुलगा काही येऊ नाही समजला त्यांचा सरदार सेनापती होतो त्यांचा चेडू ह्या तेव्हा राजाने काय हुतला अन्य दरबार राजाने असा होता माका परवार नाही पण माझा जो सरदार असा त्याचा चेडू म्हणजे माझा चेडू पुढे त्याच्या राज्याविषयी मी करतोय मी ऐकलं पण जेव्हा हल्लो झालो तेव्हा राष्ट्र विस्तार सगळे बरेचसे मेले मी दडान होतोय म्हणून मी वाटा मी काय विचार केलो अन्न त्यांचा खाल्लं हो तो काहीतरी उपयोग करू होय नको पुन्हा मी काय केलं ह्या काय लहान होता तेव्हा उचललं टाके घेतलं आणि जीव घेऊन पाहतो तो हिरय बघलं आता नवा खोल आम्हा घेतो लोक बघलोय की डोंबाऱ्यांचा खेळ चालू की दोघा म्हातारे होते त्यांचा आधार कोणतो नाही होईल झाला त्यांच्या जवळ ती मेली सगळं मी त्यांचा घेतलंय आणि मी डोंबार येऊन सांगायला सुटतोय की ते जगाच्या खरं मोठा तुम्ही सगळं सांगता मी फटाळे आता लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? मिया कित्या मिया पोलचो वापूस असो पण बोलून ब्राह्मण गावनात ना मी ऐकते सावधान
हे करू व्हायत नसा नसा काय तर ह्यांना सांगा. बरोबर बरोबर. म्हणजे तुमच्या देवाचा व्हा काय करू व्हा काय सांगा तुम्ही बघा. या राजकर्त्याच्या बाबतीत किंवा तुमच्याही बाबतीत भयावह प्रसंग निर्माण झाले, त्यामुळे अशी अवस्था झालेली आहे. मग यातून मुक्त होण्यासाठी एक मार्ग आहे. मार्ग हा, पहा समोर दिसतंय हे कुलदेवतेचं मंदिर, जगदंबेचं मंदिर. त्या मंदिरात जाऊन त्या मातेची भक्ती तुम्ही करा. नक्कीच माता यावर नक्कीच तुम्हाला शिकवून करणार. आपले श्रद्धा मला तुम्ही तरी माझ्या जन्माचे असला बाप नसला तरी कर्माचे बाबा. दारच तुम्ही मला केला.
ज्या देवाची मी बालपणापासून भक्ती केली तो माझा देव तिथं माझ्यापर्यंत आला. देवा धन्य आज तुमच्यावर केलं झालं. हा हे पावित्र्याच्या पुण्य अवताराचं देव होते. कारुण्याच्या मूर्तीवर तसेच ते एका पातृत्व दिल्यामुळं देवदेवतेला सुद्धा आपली मान खाली घालायला लागली. आणि असा पातृत्व दिल्यामुळं या वैकुंठीच्या नरात देवाला नकुलास यालाही कारण हा स्त्रीचं महत्व काय हे अखिल विश्व जाणू शकतं. पुरुषाच्या चारित्र्यापेक्षा स्त्रियांचं चारित्र्य फार महत्व आहे. म्हणून त्याला शांत बाबा सोडला आणि आपल्या साम्राज्यामध्ये आमचा आगमन झालंय. याला एकच कारण काय कारण आहे देवा? हा अधर्म जी कृती आपल्या हातून घडली ती माझ्या एका भक्ताला शोभा न देण्याकरणानं समजावून सांगावं या अपेक्षेनं आमचा आगमन झालं. देवा तुम्हाला देव आहे. तुझ्याबद्दल माझ्या मनात भक्तिभाव आहे. तुला बालपणापासून मी तुझी भक्ती केली. आजपर्यंत तुझी भक्ती करत असताना मी कुठंच कधी कमी ठरले नाही. म्हणून साक्षात शांती ब्रह्म सोडून तुझ्याकडे आम्हाला यावं लागलं. पण मी अधर्म केला असं देवा तुझं म्हणणं आहे? एक लक्षात ऐकू दे तुझ्या मुखातून काय असं वाईट केलं मी? एक साम्राज्य महापत्रता म्हणून आम्ही शतशः अभिवादन केलं. स्त्रीचं महत्व जाणलं. पण राजराजेश्वर आणि यांच्या समेत आपण जे कृत्य केला ते आम्हाला देवा, तुला आता काय वाटतं? हा विचार मी करणार नाही. म्हणजे देव म्हणून मी तुझी भक्ती करते करत राहणार आहे. पण जे मी कृत्य केलं त्यासाठी जर तू आला असेल ना तर देवा तुझ्याबद्दलचं भक्तिप्रेम संपेल माझं करून माझी इच्छा आहे. हे लक्षात ठेव. माझ्या भक्ताला वायधा पाहू नये ही माझी महत्वाकांक्षा. अनुचित कृती घडू नये म्हणूनच वैकुंठाचा त्याग तुझ्याकडे झालाय. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जन्मावस्था आम्हाला कोणी वाईट मदत झाले पण माझ्या भक्ताला तो वाईट मदत असेल ते दुसरं आम्हाला आजपर्यंत मी तुझी भक्ती केली कधीच तुम्हाला दर्शन दिलं नाहीस. पण आज जे मी वाईट केलं हे सांगायला तुम्हाला दर्शन दिलंस. यालाही कारण आहे तुझ्यासारखी महापतिव्रता वायधा पाहू नये या महत्वाकांक्षेनं आमचा आगमन झालंय. अजूनही मी वाढ्यात गेले तरी हरकत नाही. माझ्यासमोर देव दिसतोय त्याचं भजन पूजन मी करते. पण माझ्या इच्छेसाठी मी जगणार आहे. काही वाटते ते धावलेले हरकत नाही. अजूनही काही असा धर्म करायला झाला तर तो मी करणार नाही देवा. जिनं पापाला प्रोत्साहन दिलंय हे पाप मला जगात शिल्लक ठेवायचं. म्हणजे कारण अधर्मात्याचा तिथं आहे तिथं आम्हाच्या देवदेवता उपस्थित होत आहे. धर्माची प्रस्थापना करण्यासाठी म्हणून अनेक अवतारांनी घेतलंय. धर्म शाश्वत ठेवलंय. पण अधर्मातून धर्माला जर जाणवत नसेल तर तुझा निर्णय विरोध करणार. देवा तुझा सुद्धा मी विचार करणार नाही. तू असेल माझा देव. पण यावेळी जर मला अधर्म म्हणून जर तू घोषित करणार असेल तर मी सुद्धा तुला देव मानायला तयार नाही. देव आजपर्यंत मी तुझी भक्ती केली पण याच्या पुढे या देवाचं नामस्मरण बंद करेन मी. मला नाहक शब्द घ्यावा लागेल. देवा? कारण एक स्त्री
आणि लग्न पाहता क्षणी जो प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला होता, माझी भक्ती एवढ्यात वाह्यात का गेली हे जाणीलं म्हणून तुला वस्ती जो असं करताय तो पुढे तुझा एक शब्द करून सांगा. आईच्या हातून मी केलं. सर्वांची विल्हेवाट लागली. अर्थात सुदर्शनामुळं तिच्या देहातून मला बाहेर यावं लागलं. असू द्या, रसिक श्रोतेहो. हे जे तुझ्याकडून घडलं ना, त्याच्या मुळात तो दुर्धम होता. माझं चुकलं देवा. आज माझ्या तुझी राजी घडली. अर्थात तू दोषी नव्हे. तू दोषी मुळीच नव्हे. म्हणजे जे माझ्याकडे करून घेतलं ते दुर्धवानं करून घेतलं. पण देवा माझी अविरत भक्ती अशीच चालू आहे. यशस्वी हो. अमृताच्या सरी माझ्यावर बरसल्या. तेव्हा माझ्या पत्नीच्या बाबतीत जो अविचारी लागला, त्याच्या जीविताची राख राखण करण्यासाठी गेलं. अखेर त्याला देशोधडीला लाविलं आणि केवळ साम्राज्यातून त्याला हद्दपार केलं. तेव्हा हीच खऱ्या अर्थानं आनंदाची वार्ता माझ्या पत्नीला सांगायला आलो. पण एकाला एक यक्ष प्रश्न होता. सत्य काय याची पडताळणी केवळ महाराणीच्या माली बसल्यानंतर होईल. काय प्रकार एक इथं आसुरी शक्ती म्हणजे आणि आसुरी शक्तीमुळं हे भयान नाट्य निर्माण झालं. तो दुर्धव जो होता, त्या दुर्धवानं तिच्या मस्तकी स्थिरावला. पण इच्छांना संचार केला त्यानं, प्रवेश केला त्यानं. वाह्या तुझी तुझ्या धर्मपत्नीकडून घडली. या दोष तुझ्या बायकोचा नव्हे. एवढा सगळे तर म्हणजे मांडलिक राजे सिद्धराज यांचाही दोष नव्हता. त्यांचाही दोष नव्हता आणि नव्हे तुमचाही दोष नव्हे. हा फक्त गैरसमज आहे आणि संशय करतो. या गैरसमजात सिद्धराजच्या आईचा वध माझ्या हातून झाला. आईला आईचा मृत्यू पावला. तेव्हा हे माझे हात रक्ताची झाले. चिंता करू. हे भगवंता कसं प्रायश्चित्त या पापाचं शालन होत आहे. आणि शालन कोणत्या करणं ज्या लक्षात गमत सोडलं आणि भक्ताला तिथं दर्शन दिलंय, तिथं या पाप शालनातून तू मुक्त झालेले. मग माझा भक्त यशोवती आणि यशोदमा निशिदिनी नामस्मरण या नारायणाचं करणार. निघायला ब्रह्मात निघालं.
सौभाग्य. हे माझ्या भक्तांनो, एक निष्ठतेने तुमची भक्ती माझ्या चरणात सुरू झाली आणि या क्षणी तुम्हाला दर्शन देण्यासाठी ही विश्वाची माया तुमच्या समोर. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या जीवनात असणारं दुःख दूर करण्यासाठी ही माता सदैव या विश्वजननीच्याकडे म्हणतात यालाही कारण आहे. कसं कोणतं कारण? या विश्वाच्या ठिकाणी अधर्म अत्याचार निर्माण झाला असेल तर तो अधर्म संपण्यासाठी म्हणून देवदेवताला प्रत्येक देवताला सहाय्य करावं हा देवताचा धर्म आहे. अगदी. आणि त्या धर्मानुसार आम्हाला इथून यावं लागलं. कारण दुर्धम आसुरी शक्ती निर्माण झाली. जन्मनुसार त्याला हळदोष निर्माण केलंय. ती शक्ती तुमची स्थिरावली पाहिजे. या महत्वाकांक्षेला तुझ्याकडे माझा अर्थ झालेला आहे. पण भगवंता तो तर तुझा पुत्र आहे. मग असं असताना तुला इथपर्यंत यायला भगवंता का वेळ ठरली? यालाही कारण हे वाईट आहे. ते संपलं पाहिजे. नाही देशात चाललेला किंमत राहणार पण नाही. भगवंता तू जर का त्याला संपवण्यासाठी तुझी पावलं पुढे सरसावली असतील तर या विश्वाच्या ठाई काय घडलं असतं. आणि म्हणून त्याचा विचार करून त्याचा मृत्यू जणू काही माझ्या हाती आहे ही तुझ्या मनात कल्पना देव कार्यासाठी विश्व कार्यासाठी पण भगवंता या विश्वाच्या ठिकाणी जरी मी गेलो असेल तर या जनमानसाच्या ठाई भक्तांच्या ठाई पुत्र घातकी माता म्हणून मला ओळखलं जाणार आहे. माझा 6वा अवतार पण भार्गवराव आणि त्या अवताराच्या ठिकाणी मागे जन्म घेणारी झाली. म्हणजे जमलाग्नी महामन यांच्या मुखाने शब्द बाहेर पडले. ज्या मातेला पापाचं मला पाप निर्माण झालं ती माता जगात शिल्लक राहता कामा नये. आणि तेव्हा त्या भार्गवराव म्हणजे साक्षात वैकुंठच्या नारायण आपल्याची शस्त्र घेतलं मातेचा विवाह केलाय. आणि आसुरी शक्तीला निर्माण केलं असेल तर दोष तुला नाही. अगदी खरं आहे. पण तुझ्या मुखातून जर का शब्द शास्त्र बाहेर पडत असतील या विश्व कार्यासाठी पाप पुण्याचा विचार या विश्वात देवतांनी करायचा नाही ही जर का तुझ्या मनातील भावना असेल तर भगवान तुझ्या इच्छेसाठी मी त्याचा सेवट करायला तयार आहे. आणि म्हणून पण भगवंता विचार एकाच गोष्टीचा आहे. हा म्हणता 6 अवतार तुझे मागे पडत आहे. येणार आहेस तो 7वा अवतार म्हणजे राम अवतार. पण ते साक्षात कैलासीच्या देवाच्या मुखातून राम हे शब्द उतरत होता. मूर्त स्वरूपाने सदैव त्याच्या जीवनाचं महत्व या चराचरात ठेवण्यासाठी भगवंता तू राम अवतार घेणार आहेस. त्या राम अवताराला मी सहाय्यभूत होण्यासाठी या क्षणी भगवंता मी नियुक्ती करते. ही गोष्टी माहिती का? या विश्वाच्या ठाई याच्या पुढे सारे भक्तगण मला राम वरदायिनी म्हणून ओळखते. आणि याच्यामध्ये वरदायी होता होते. पण 7व्या अवतारात तो रामचंद्र म्हणून आम्ही जन्मला एका क्षणी ही देवदेवता मला सहाय्य करणार आहे. आणि त्याचवेळी राम वरदायिनी म्हणून मला सारेजण ओळखते. आणि म्हणूनच येणार अरिष्ट दूर करण्यासाठी ही माता कैलासवासी पांडुरंगजी डांबरेकर यांच्या स्मरणार्थ सर्वांनी सुंदर परशुराम येरव राहणारे वेतोरे पालकरवाडी यांनी यशोवर्माची भूमिका करणारे सर्वांनी दत्तप्रसाद शेणे यांच्या कराराचा बरोबरसाठी हे बहुमूल्य क्षेत्राचं पारितोषिक त्यांच्या वतीने मी या वचनाचा स्वीकार करतोय. आणि कैलासवासी पांडुरंगजी डांबरेकर यांच्या आत्म्यास ईश्वर आणि त्रिशांती नामाची प्रार्थना करून सुंदर येरव यांचे आपण सुंदर कैलासवासी शंकर मोळी यांच्या आठवणी विद्यर्थ सुंदर येरव यांनी हे धनरूपी पुष्प माझ्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर सुखाचा सन्मान त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सदैव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे रमाकांत
अजूनही विचार कर, कुठं जायचं, कसं राहायचं, कसं वागायचं आणि कसं आपलं जीवन घडवायचं याची संधी मी तुला दिली होती. पण संधी तू घेतली नाहीस. त्याच वेळी माझ्या मुखातून निघणारे शब्द होते, ज्यावेळी तुला संधी देऊन जर का तू ऐकत नसेल तर शेवटची संधी. हे आम्ही नाट्य का निर्माण केलं त्याला एक कारण आहे. आम्ही त्यावेळी तुला मारत नसतो, पण त्यावेळी शक्ती होती. आता शक्तीहीन झालंय. अगदी आता तुझी शक्ती मर्यादा संपली. आधी माया तरी त्याचा पीड जात नाही. आधी माया तुझे शब्द तुझ्या नाकातील नथनीचे मोती नव्हे. तू सांगावं आणि मी ऐकावं. आता काय झालं? ही जिंदगी संपली झाले कधीही बंद हे सोडून दे. बऱ्याचं नव्हे. हे विचार आपला बऱ्याचं नव्हे. बाप म्हणून छापण्याच्या बाहेर तू नाही. तेव्हा तुझा उत्तर आधी माया आधी शक्ती समोर आहे. असेल आधी माया आधी शक्ती असेल. आतापर्यंत तिने माझ्या बारी सत्य केलं नाही. आता काय करणार? मग हे जर तुला पाहायचं असेल तर तीच नक्की कोणत्या तऱ्हेनं तुझ्या जीवनाचा सेवन करते हे विश्वावर आलेला आयुष्य दूर करण्यासाठी मी तयार झाला. आणि म्हणून हे माझ्या ध्येयाला मूर्तिमंत स्वरूपाला दर्शन दिल्यास माझे जन्म जन्मांतरीचं पुण्य प्राण आलं. पण माझी एकच इच्छा जो कलंक मला लागला आणि माझ्यावर अरिष्ट यात दोष तुझा नव्हे. ह्या खेळ सारा नियमित आहे. हे नियंत्रण घडले पण गेलेलं साम्राज्य वैभव मी तुला पुनश्च बहाल करणार. चिंता करू आई सांगणार.